सिद्धेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे। जे करीती ध्यान त्याचे होतसे आणि भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। सदैव निष्पान तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। त्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यतु निर्मलं अपारं सर्ववेदान्त प्रत्यक्परं महा तदेवाहं नमत्तन्यद् इति मे निश्चिता मतिः। दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान। स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर जे स्वप्नातले देशकाल आकाशादी स्वप्नातील सृष्टी त्यांच्यामध्ये प्रतीत होणारा कार्यकारण भाव त्यांचं होणारं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष हे सर्वच्या सर्व मिथ्या आहे हे जाणण्यासाठी आपल्याला काही श्रम पडत नाही। जागृतीला आल्याबरोबर आपला निश्चय होऊन जातो। परंतु तसंच ते सर्व भ्रमामध्ये कार्य आणि कारण ह्या सर्वांची एक समवायावच्छेद करून आपल्याला प्रती झाली। ज्ञान समकालातच ते पदार्थ होते। ते पदार्थ आणि त्या पदार्थांचं ज्ञान हे सर्व मिथ्या होतं। त्यांची उत्पत्तीसुद्धा अनिर्वचनीय झाली। याविषयी आपल्याला काही संशय येत नाही। पण जागृतीमध्ये मात्र तसं वाटत नाही। आणि जसं स्वप्नातल्या सुखदुःख ज्ञान अज्ञान ज्येष्ठ कनिष्ठ भाव काही सगळा व्यवहार होत असताना देखील आपल्याला जागृतीत आल्यानंतर पुसटशीसुद्धा त्याच्याविषयी यत्किंचित देखील सत्यत्व बुद्धी होत नाही। पण जागृतीमध्ये सगळं जसंच्या तसं घडत असताना किंबहुना जागृत अवस्था ही स्वप्नावस्थेपेक्षाही अत्यंत निकृष्ट अवस्था असताना देखील जागृतीमध्ये आपली सत्यत्वबुद्धी दृढ झालेली आहे आणि यत्किंचितही मिथ्यात्व अभ्यास काळातसुद्धा वाटत नाही। पुन्हा पुन्हा सत्यत्वच वर डोकं काढतं। अशा प्रकारचं आपली स्वतःची जीवनातली अनुभूती आहे की नाही। आणि वेदांत दर्शन आपल्याला सांगतं की तुम्ही बिनाकारण रडता, जन्मल्या वाचून जन्मता, मरल्या वाचून मरता, कारणा वाचून दुःख करता। याच्यासाठी वेदांतशास्त्र कटिबद्ध झालं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा सांगता की खरं तर पाहिलं तर अजातवाद आहे। हे पदार्थ जे उत्पन्नच झाले नाही त्या वंध्यापुत्राच्या विषयी कोणी शोक करतं का? वंध्यापुत्राच्या नाशाविषयी वंध्यापुत्राच्या जन्माचा सोहळा कोणी करतं का? नाही। तसंच यामध्ये जागृतीमध्येही जे काही उत्पत्ती नाश हे सगळे काय होतात अनिर्वचनीय प्रतीत होतात। असं असताना देखील जे जग आहे नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे। हे जर मिथ्या कळलं तर करमणूक आहे। जादूगाराचा खेळ आपल्याला कळला की हे सर्व जादूगाराची जादू आहे असं जर कळलं तर आपण तिकीट काढून पाहायला जातो की नाही? तिकीट काढून पाहून जातो। कशासाठी जातो? मनोरंजनासाठी। तसं जर आपल्याला साक्षीत्व स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नित्य स्वतःसिद्ध असणारं आपल्याला जर कळलं आणि त्याच्यावर हा सगळा चाललेला विश्वाचं हे नाटक आहे की नाही? हे जादूगाराचा खेळ आहे, ही त्या परमात्म्याची लीला आहे, ती त्याची सहज क्रीडा आहे, हे परमात्म्याचं स्वप्न आहे की नाही? आणि ते परमात्मा व्यापक त्यांनी पाहिलं तो पाहत असणारं स्वप्न देखील मी पाहणारा आहे, त्याचाही मी द्रष्टा आहे असं जर आपल्याला चिंतन झालं तर सुखदुःखाचे जे काही झटे किंवा सुखदुःखामुळे जे आपण त्रस्त होतो जन्ममरण परंपरेमध्ये आपण निमज्जन करीत असल्यामुळं जी आपल्या अंतःकरणात व्याकुळता निर्माण होते अनादिकालापासून चालत आली आणि ही अशीच चालू राहणार याच्याबद्दल आपल्याला जी खंत वाटते
ती सगळी खंत निवृत्त होईल की नाही, एका क्षणात आपण मोकळे हो. मोकळे शब्दाचाच अर्थ ते म्हणजे मुक्त म्हणण्यापेक्षा स्वामी महाराज म्हणजे मोकळा झाला म्हणावं, आहे की नाही. सगळ्यातून काय झाला, मोकळा झाला. असं होण्यासाठी ते सर्व सिद्धांत जर आपल्याला अजातवादाचा झेपला, आपण त्याच्यात रंगून गेलो तर काय आहे त्याच्यामध्ये काहीच नाही. आनंदाचे डोहे, आनंद तरंगसुद्धा म्हणायला नाही. आनंदच नाही तर डोह कुठला आणि तरंग कुठले, आहे की नाही. पण यालाच म्हणायचं आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आहे की नाही. जग दुःख दुःख म्हणतं म्हणून त्याच्या सापेक्ष बोलायचं इतकंच आहे. पण याच्यामध्ये विशेषता काहीच नाही. याच्यामध्ये विशेष म्हणजे भेद, आहे की नाही. भेद काहीच नाही, केवळ काय अभेद स्वरूप आहे. तो भेद सापेक्ष अभेदसुद्धा नाही. अशा प्रकारचा निरपेक्ष असणारा अभेद, अशी स्थिती वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं. बरं ती प्राप्त करून घ्यायची का, त्याच्यासाठी काही संस्कार करायचा का, त्यासाठी काही विकार करायचा का, काही नाही. जसं आहे तसं समजावून घ्यायचं. रज्जू वर सर्प भासला, रज्जूचं ज्ञान झालं का सर्प मिथ्या ठरला. रज्जू रूपाने एकदा ज्ञात झाल्यावर पुढे ही रज्जू आहे, हे रज्जू आहे असं तरी चिंतन करायचं आहे का, नाही. कारण त्या रज्जूच्या दृष्टीनं सर्प झालाच नाही, गेला कुठं, आहे की नाही. आणि मी त्या रज्जूचं ना कारण, आपलं त्या सर्पाचं ना कारण ना कोणाचं कार्य, या ठिकाणी आपल्या महिमेमध्ये रज्जू पडलेली आहे. तसा मनुष्याचं जीवन जे आहे, तर स्वामी महाराज म्हणायचे असं ज्ञान व्हावं आणि आयुष्य उरावं. म्हणजे त्याला काय, केवळ जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, ते सुद्धा अर्थवाद आहे, म्हणण्यापुरतं आहे. खरं काय आहे, तो नित्यच मुक्त आहे की नाही. त्याच्या ठिकाणी त्याची बद्धते, ते सापेक्ष मुक्तता आहे का नित्यमुक्तता आहे, नित्यमुक्तता आहे. आणि ही स्थिती प्राप्त व्हावी असं सांगणारं जगातले फक्त संत आहेत आणि वेदांतशास्त्र आहे. आणि ते वेदांतशास्त्र वारंवार आपल्याला हाच उपदेश करतं, तरी पण काही होत नाही. कवामी भंगा पड गया, अशा प्रकाराने सगळ्या लोकांनी त्या गावच्या पिण्याच्या विहिरीत आफूची पोतच एकाने टाकल्यामुळं सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक त्या विहिरीचं पाणी प्यायले. आणि कारण नसताना त्या आफूचा परिणाम, कोणी हसायला लागलं की हसायलाच लागलं, रडायला लागलं की रडायलाच लागलं, पळायला लागलं की धावतच राहिलं. अशा प्रकाराने त्यांची स्थिती झाली, आहे की नाही. पण ज्या माणसाने टाकलं होतं तो काय झाला, तो सगळ्यांची गंमत पाहत राहिला, आहे की नाही. तसा जो जीवनमुक्त पुरुष आहे, हा काय करतो, त्या सगळ्या एक परमात्मा आणि एक जीवनमुक्त पुरुष, ह्या दोघांना त्याचा कुठलाही प्रकारचा दुष्परिणाम त्यांच्यावर होत नाही. उलट ते काय करतात, साक्षीभावाचा आनंद घेतात किंवा ब्रह्मभावामध्ये आपल्या स्थितीमध्ये स्थिर अशा प्रकारचा आपल्या महिमेमध्ये पडून राहतात. अशी स्थिती आहे की जी स्थिती जगातलं केवढंही धन मिळवलं, तुम्ही स्वर्गामध्येही गेले, ब्रह्मलोकालाही गेले आणि जगातले सगळे सम्राट झाले, सगळे त्यांनी सांगितलं ना एकांतातल्या पुरुषाला किती आनंद असतो. पाठीमागे गेलं ना, 5व्या तरंगातच गेलं ना, तर किती आनंद असतो. त्या आनंदापेक्षा म्हणजे त्या एखाद्या मोठ्या सम्राट, निरोगी, सगळे भोग, सगळा असा राजा, त्या राजापेक्षाही त्या देवगंधर्वाचा काय काय किन्नराचा, इंद्राचा, ब्रह्मदेवाचा, त्यांच्या आनंदीचा अनंतपट आनंद ह्या महापुरुषाला प्राप्त होतो. आणि आहे तर काय रसरक्त मांसाचं शरीर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या ब्रह्मानंदाची उपलब्धी केली की जे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म काय नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावगीती. बरं महिमेमध्ये पडावं म्हणावं तर कीर्तनातही रंगतात, नाही की नाही. बरं कीर्तनात रंगतात, द्वैत म्हणावं तर अद्वैताचं प्रभाव यांच्यावर इतका आहे का अद्वैताची बसकर सोडत नाही. असं आम्हाला काही साधलं नाही असं त्या देवांना वाटतं आणि ते लाळ घोटतात. अशा प्रकारची स्थिती आहे. जर ह्या भजन करायला लागला अद्वैत ब्रह्मानंदी महात्मा, तर असं वाटतं की याचा आनंद इतका आहे की हा ब्रह्मज्ञानही विस्मृत झालेले आहे. घोटविनं लाळ ब्रह्मज्ञानी हाती. आणि जर कोणी म्हटलं की नाही हा द्वैतीच आहे म्हटलं तर तो आपल्या महिमेत जातो आणि तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. अशा प्रकारची एक जीवन जगण्याची जी काही पद्धती आहे ती संतांनी आणि वेदांतांनी, उपनिषदांनी, आपल्या सर्व ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेली आहे. परंतु ती स्थिती कधी येईल, अजातवादात स्थिर झालं तर. स्वामी महाराज सांगायचे अजातवादावातून तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. पण आता हा अजातवाद सहसा कोणाला झेपत नाही, त्यासाठी अजातवादच. पण त्या अजातवादामध्ये
प्रविष्ट होण्याच्या पूर्वी एक कक्षा सांगितली ती ह्या दृष्टीसृष्टीवादाची. ठीक आहे, पदार्थ नाहीच आहेत पण तुला प्रतीतीला येतात ना, म्हणून आम्ही काय म्हणतो ते पदार्थ आहेत ना कधी आहेत, जेव्हा तुम्हाला त्या पदार्थाचं ज्ञान होते तेवढेच असतात. ज्ञान गेलं की पदार्थ गेला. मग याचा अर्थ पूर्व आणि उत्तर असं त्यांचं अनुसंधान ठेवायचं कारण आहे का? जेव्हा ज्ञान होईल तेव्हाच तो पदार्थ आहे, आहे की नाही? एखाद्या पदार्थापासून दुःख झालं तर त्या पदार्थाने दुःख दिलं असं पुन्हा त्याचं चिंतन करण्याची गरज आहे का? तो पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान गेलं, आता आला तर दुसरा पदार्थ आणि दुसरं ज्ञान, पुढं आलं तर दुसरं ज्ञान आणि दुसरा ज्ञान समकालातला पदार्थ. मग भविष्यकाळाचं चिंतन करायची गरज आहे का? सगळं झालं, 4 वर्ष झालं, पण भवितव्य काय आहे की नाही? ना सर्टिफिकेट, ना डिग्री आहे की नाही, ना नोकरी, पुढं काय आहे की नाही? हा प्रश्न राहू नये म्हणून तर दृष्टीसृष्टीवादाचं चिंतन केलं आहे की नाही? पण सगळं आहे, पण आमका मनुष्य आहे ना, त्याचा आमचा कोर्टाचा खटला चालू 20 वर्षापासून. मी आता सुटल्यानंतर तो खटला जिंकेपर्यंत त्याच्या पाठीमागच राहणार आहे. भूतकाळाचं चिंतन झालं की नाही? हां, आणि पुन्हा वर्तमान काळात ते काय करतो, मी काय साधारण समजलं का? लात मारेल तिथं पाणी काढेल, आहे की नाही? सगळा देश कालाचा सगळा भ्रम ठेवून जर असला तर त्याला हा दृष्टीसृष्टीवाद तरी झेपेल का? दृष्टीसृष्टीवादामध्ये भूत नाही, भविष्य नाही, नित्य वर्तमान आहे की नाही? नित्य वर्तमानात राहायचं. आता कोण आहे? मी ब्रह्मच आहे. आता मी आनंद स्वरूपच आहे. पुढच्या क्षणी मी आनंद स्वरूपच आहे. याला म्हणतात सकारात्मक विधायक अशी विचारसरणी, आहे की नाही? याच्यात राहायचं. नकारात्मक गोष्टी सगळ्या मिथ्याच आहे की नाही? अज्ञान नाही, अज्ञान कार्य नाही. कोणताही विचार अनात्म पदार्थाचा करणं म्हणजे कोणते न्यूनगंड आहे, नसत्या कारणाने त्याच्याशी तादात्म्य जोडणं आहे. आध्यात्मिक तादात्म्य म्हणतो आणि पुन्हा खरंच जोडतो, आहे की नाही? मग आध्यास शब्दाची शक्ती कळली का? त्याला कळलीच नाही, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी निश्चलदाजी ज्या वेळेला अजातवादाचा सिद्धांत झेपत नाही तेव्हा दृष्टीसृष्टीवादातून प्रक्रिया सांगतात आणि त्या प्रक्रियेतून आपल्याला अजातवादामध्ये हळूच न कळत प्रविष्ट करतात. आणि त्या दृष्टीसृष्टीवादाचं स्वरूप काय आहे, त्याच्यावर कोणत्या शंका येतात आणि कोणतं समाधान त्याचं शास्त्रकारांनी केलेलं आहे हे या परिच्छेदामध्ये सांगतात. हा जवळजवळ आता उपसंहार आहे. हा उपसंहार म्हणजे 6व्या तरंगाचाही उपसंहार आहे. याच्यापर्यंतच्या गोष्टीचं आपण जर पुन्हा पुन्हा चिंतन केलं तर हे चिंतन पुढं लागताना काही वाटत नाही. आग्रदेवाचं स्वप्न आहे ना, तोही आपल्या स्वप्नातलाच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आग्रदेवाचं स्वप्न कुठं चाललंय? आपल्या स्वप्नात चाललंय असं इतकं ते मिथ्या वाटलं पाहिजे. तर तशा प्रकाराने हा दृष्टीसृष्टीवाद सांगतात. बघा आता त्यांनी काय सांगितलं की सृष्टी उत्पन्न होण्यात मुळीच क्रम नाही. मग ते म्हणणार आणि श्रुतीनं सांगितलेलं क्रम सांगितलेला नाही. श्रुतीनं क्रम सांगितलेला तर आहे. जो क्रम उत्पन्न झाला नाही, श्रुती कधी खोटं बोलेल का? मग तिनं बरं, श्रुती कधी निरर्थक बोलेल का? निरर्थक बोलणार नाही. अनर्थक बोलेल का? जीवाच्या अनर्थाचं बोलणार नाही. श्रुतीचा एकही शब्द निरर्थक नाही. तो जो यथार्थ असेल, जसा विषय असेल तसं श्रुती सांगणार. मग आणि श्रुतीनं तर क्रम सांगितलेला आहे. क्रम नाही तर क्रम सांगितला कसा? तुम्ही म्हटले की लय चिंतनासाठी सांगितला. लय चिंतनासाठी जरी सांगायचा झाला तर नसलेला क्रम कशाला सांगितला? कसं श्रुती सांगेल? आमचा श्रुतीवर काय आहे? भरवसा आहे. आणि श्रुतीनं ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी क्रम मानला पाहिजे. आणि नसेल तर श्रुतीनं सांगितला कसा याचं तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकाराने स्पष्टीकरण करून सांगा असं तो म्हणतो. आणि समजा श्रुतीनं सांगितला पण जो क्रम नाहीच आहे, तो क्रम त्या क्रमाने आम्ही लय चिंतनाचं अनुष्ठान करण्यामध्ये आम्हाला काय तात्पर्य आहे? खरा जो साधक आहे, जी वस्तू नाही यथा अर्थ, जशी जी वस्तू नाही तिचं तशा प्रकाराने चिंतन म्हणजे ते अन्यथा चिंतन नाही का? मग अन्यथा अर्थाचं चिंतन यथा जे जसं नाही तसं ते अन्यथा जसं नाही तसं त्या अन्यथा अर्थाचं चिंतन मुमुक्षुने तरी का करावं? अशी शंका बरोबर आहे की नाही? त्या शंकेचं उत्तर आता श्रीगुरू देतात. दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप व त्याविषयी शंका व समाधान. बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाही. तर काय म्हणतो? सृष्टीमध्ये क्रम नसताना श्रुतीनं सांगितला आणि तो लय चिंतनासाठी किंवा ब्रह्मचिंतन, ब्रह्माचं ध्यान करावं याच्यासाठी सांगितलं. पण ते म्हणतात जर क्रम नसेल तर तुम्ही ध्यान तरी तसं मुमुक्षुनं का करावं? तर असं आहे, ध्यानामध्ये नियम. जसं मनुष्याला भूक लागली तर जेवावं कधी? भूक लागल्यावर जेवा. अर्धी रात्री असली तरी
जेवावं, आहे की नाही? 2 तासांनी भूक लागली तरी जेवावं, कारण जेवलं की तृप्ती हे कोणतं फल आहे? दृष्ट फल आहे. तसं उपासने ज्ञानाचं फल काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं का अव्यवहित उत्तर क्षणी त्याला काय आहे? मोक्ष आहे, जीवनमुक्त दशा प्राप्त होते. म्हणून विचार कधी करावा? आत्मानात्म विचार कधी करावा? सदा करावा. खाताना पण करावा, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. इतकंच नाही, हरी बोला भांडता हरी बोला कांडता. मी ब्रह्म आहे असं चिंतन कधी करावं? नाही व भांडण चाललं होतं अशुची अवस्थेमध्ये कसं करावं? तिथं सुद्धा दृष्टफल मिळेल, आहे की नाही? आहे की नाही? दृष्टफल जे आहे ते दृष्टफल तिथे मिळेल. म्हणून आत्मानात्म विचार करण्याला कोणताही नियम नाही. पण तुम्ही जे काही दुसरी साधना करता, तीर्थयात्रा, ध्यान, पूजा, जप हे करत असताना त्याचं फल तुम्हाला दृष्ट आहे का अदृष्ट आहे? अदृष्ट फल आहे. मग अदृष्ट फला म्हणजे त्या अदृष्ट फल जर करायचा आपल्याला प्राप्त व्हायचा असेल तर ती जी अदृष्ट फल प्राप्त करून देणारी जी साधना आहे त्या साधनेचे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत. म्हणजे ती विधीपूर्वक केली पाहिजे, जशी शास्त्रांनी सांगितली त्याप्रमाणे. विश्वासपूर्वक केली पाहिजे. त्याच्यावर पुन्हा काय असला पाहिजे? विश्वास. पुन्हा काय केला पाहिजे? आग्रह असला पाहिजे. जरी कंटाळा आला तरी संध्यावंदन करण्याची वेळ झाली आपण ते केलंच पाहिजे, कारण त्याचा अदृष्ट फलामध्ये काय आहे? नियम आहे. परंतु दृष्ट फलामध्ये कोणताही नियम नाही. तेव्हा ते सांगतात. मग आता इथं आम्हाला काय हे जे सांगितला क्रम सांगितला तो कशासाठी सांगितला? ध्यानासाठी सांगितला. ध्यानासाठी सांगितला. मग ध्यानासाठी क्रम नसताना आम्ही का ध्यान करावं? ध्यानामध्ये असं काही नाही का श्रुतीनं क्रम नसताना सांगितला म्हणून करू नये असं नाही. तर ते कसं असतं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्राने जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण ध्यान करावं. त्याच्यामध्ये हा क्रम काय आहे? क्रमाचा विचार करताना तुम्ही जर विचाराच्या द्वारा गेले असते तर क्रम नाहीच आहे. सर्व काय आहे? सर्व विवर्तच आहे परमात्म्यावरचं. ते तत्वतः काय आहे? कल्पित आहे असं तुम्हाला वाटलं असतं तर आम्ही तुम्हाला काय बोलणार होतो का पुढं? पण तुम्ही क्रम आहे म्हणता आणि श्रुतीनं सांगितला म्हणता आणि तो ध्यानासाठी सांगितला म्हणता, तर त्याचं ध्यान का करावं? तर ध्यानाचा नियम आहे. ध्यानाचा नियम असा आहे की जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसेच ध्यान करावे, असा ध्यानामध्ये नियम नाही. ध्यानामध्ये नियम नाही. आमच्या पुढं ठेवली ती शिळा, कोणती? शालिग्राम शिळा. तो जो दगड आहे की नाही? आणि तुम्ही म्हणता की चतुर्भुज असता भगवंताचं शांताकारम काय भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम असं त्याचं चिंतन करावं असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे की नाही? तर ते म्हणतात जसं ध्येय असेल तसंच ध्यान करावं. समोर दगड आहे म्हणून दगडाचंच ध्यान करावं असा ध्यानामध्ये नियम नाही. ध्यान हे कशाच्या अधीन आहे? विधी वाक्याच्या अधीन आहे. विधी वचन जसं असेल तर चतुर्भुज शिळा असेल त्याच्यावर आपलं कोणती शालिग्राम शिलेवर चतुर्भुज भगवंताचं चिंतन करावं, ध्यान करावं असं हे हा काय आहे? विधी. त्या विधी वाक्याच्या अधीन ध्यान आहे. तुम्ही नर्मदेचा गोटा आहे आणि त्याच्यावर भगवान शंकराचं भस्मवटी रुंडमाळा असं ध्यान करा सांगितलं. हे ते केलं पाहिजे का? जर त्याच्या ठिकाणी तो विधीपूर्वकच ध्यान केलं पाहिजे. यासंबंधी ध्यान विधिवाक्याच्या अधीन आहे यासंबंधी विशेष विचार याच तरंगात शब्दशक्ती निरूपणाचे प्रसंगी भाट्टमत खंडनात केला आहे. आता भाट्टमत खंडन जे पुढे येईल त्याच्यामध्ये हा विचार सांगितला. त्याच्यामध्ये काय पाहिजे? विधी, बरोबर ना? विधीपूर्वक, विश्वास, आग्रहपूर्वक, इच्छा. पण आपल्याला ते फल प्राप्त करण्याची इच्छा असली पाहिजे, त्या विधी आचरला पाहिजे, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. नाही तर काय आम्ही करतो सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. कालच एक जणांनी सांगितलं की आम्ही मात्र वारी खंडित होऊ दिली नाही. आता नाव मला विचारू नका. तर त्यांनी सांगितलं की मी काय स्पष्ट सांगितलं त्यांनी की आमच्या वडिलांची सेवा होती वारीची. त्यांनी आळंदी पंढरपूरला मठ पण तयार केला, पण आम्ही काही जात नाही. पण आम्ही मात्र वारी खंडित होऊ दिली नाही. मी काय करतो? प्रस्थानला येतो आणि पुण्यापर्यंत जातो त्यांनी सांगितलं. आणि नंतर काय करतो की मी वाखरीला काही जरी कामं असली सगळी कामं टाकून वाखरीला जातो आणि पंढरपूरपर्यंत चालतो. वारी खंडित होऊ दिली नाही. तर त्याच्यामध्ये विधी असा आहे का? विधी तो हरिकथा काय आहे ना, चंद्रभागे विधी तो हरिकथा. अशा प्रकारचा जसं विधी असेल तसंच केलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. म्हणून ते सांगतात की ध्यान विधी वाक्याचे अधीन आहे यासंबंधी विशेष विचार याच तरंगात शब्दशक्ती निरूपण नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये भाटमत खंडन करताना सांगितलेलं आहे. असो,
जागृत पदार्थाचा आपापनामध्ये कार्यकारण भाव नाही. जागृत पदार्थांचा एक परस्परामध्ये कार्यकारण भाव नाही. जागृत पदार्थाचा हा सगळा काय आहे, कशामुळं दिसतं आहे आपल्याला, हे सगळं अविद्येमुळं किंवा भ्रमामुळं दिसत आहे. जसा स्वप्नामध्ये कार्यकारण भाव नाही तसा जागृत पदार्थामध्येही कोणत्याही पदार्थामध्ये परस्पर कार्यकारण भाव नाही. सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. जेवढे जागृतीचे पदार्थ ते कशाचे कार्य आहेत, अविद्येचे. स्वप्नातले पदार्थ कशाचे कार्य आहेत, मग स्वप्नस्थ पदार्थ साक्षी भाष्य आहेत का, आता जागृत पदार्थसुद्धा साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य कशाला म्हणतात, जेव्हा साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वारा ज्या पदार्थांचं प्रकाशन करतो ते सगळे पदार्थ हे साक्षी भाष्य असतात. आपण अगोदर म्हणत होतो नाही का, दुसऱ्या तरंगापासून स्वप्नातले पदार्थ किंवा चौथ्या तरंगात विशेषतः स्वप्नातले पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. रज्जू सर्पचं भ्रमातले पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. मृगजळ हे साक्षी भाष्य आहे आणि जागृतीतले पदार्थ हे प्रमातृभाष्य आहे असं म्हणत होतो. आता सगळेच अविद्येचे कार्य ठरले की नाही. मग प्रमातृ म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे सुद्धा काय आहे, जागृतीतले स्वप्नाप्रमाणेच आहेत. मग यात ही सगळी त्रिपुटी जागृतीतली असो, नाहीतर स्वप्नामध्ये प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाचं ज्ञान होतं असंच वाटतं की नाही, तरीसुद्धा ते काय आहे, अविद्येचंच कार्य आहे. ते सर्व साक्षी भाष्यच आहे. आता जागृतीच्या पदार्थात जर कार्यकारण भाव नाही तर जागृतीतले सगळे पदार्थसुद्धा काय झाले, साक्षी भाष्य झाले आहे की नाही. ते सगळे अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन केले जातात. तसे जागृतीतले पदार्थ देखील साक्षी अविद्या वृत्तीच्या द्वाराच प्रकाशन करतो. म्हणून कोणताही जागृतीतला पदार्थ सत्य नाही, ते अधिष्ठान ब्रह्माचे विवर्त आहेत, आहे की नाही. साक्षात अविद्येचे कार्य, सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहे. कोणत्या अवस्थेमधले, दोन्ही अवस्थेमधले. इथं कोणती अवस्था, जागृत अवस्थेतले सर्व पदार्थ हे अविद्येचे कार्य आहेत. शुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या वृत्त्युपहित साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाश होतो. म्हणून सर्व पदार्थ साक्षीभाष्य आहेत. शुक्ती रजत साक्षीभाष्य आहे का नाही, स्वप्नस्थ पदार्थ साक्षीभाष्य आहेत की नाही. मग शुक्ती रजत किंवा स्वप्नातल्या पदार्थांचा प्रकाशन कोण करतं, साक्षी करतो. पण कोणता, अविद्या वृत्त्युपहित साक्षीच्या द्वारा. म्हणजे अविद्या वृत्त्युपहित म्हणजे अविद्या वृत्ती ज्याला उपाधी लागलेली आहे असा साक्षी. म्हणजे साक्षी अविद्या वृत्तीच्या द्वारा ह्या सर्व प्रकारचं सर्व पदार्थांचं कोणत्या अविद्यावृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो. म्हणजे सर्व पदार्थ काय आहेत, साक्षी भाष्य आहेत. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच काली नाश होतात. आता एखाद्या पदार्थाचा ज्ञानाकार परिणाम, अविद्येचा परिणाम काय झाला, ज्ञानाकार, आहे की नाही. घटाचं ज्ञान झालं म्हणजे कोणता झाला, ज्ञानाकार परिणाम. आणि त्या ज्ञानाचा विषय कोण केला, घट. म्हणजे ज्ञेयाकार म्हणजे विषयाकार, घटाकार. आणि दुसरा ज्ञेयाकार म्हणजे घटाचा ज्ञेयाकार, घटज्ञेयाकार आणि घटाकार. म्हणजे पदार्थाच्या आकाराचा एक आणि एक पदार्थाच्या ज्ञानाचा आकार, आहे की नाही. पण हे पदार्थाचा ज्ञानाकार आणि पदार्थाचा आकार, ज्ञेयाचा आकार, हे दोन्ही कोणाचं कार्य आहेत, साक्षात अविद्येचं कार्य आहे. बरं, त्या ठिकाणी साक्षात अविद्येचं कार्य असणारं हे जे ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार, त्याच्यात ज्ञेयाकार अगोदर उत्पन्न होतो का ज्ञानाकार उत्पन्न होतो का युगपत उत्पन्न होतात, दोन्हीही युगपत उत्पन्न होतात. याच्यामध्ये काही शंका नाही ना. हे सगळे शब्द आहे ना, आता नुसते जाणून घ्यायचे नाही, तर जाणल्याबरोबर अरे असंच आहे की नाही, हे इदम इत्थम, हे असंच आहे असं आपल्याला बंडा महाराजांच्या भाषेत काय झालं पाहिजे, दिसलं पाहिजे का भासलं पाहिजे, दिसलं पाहिजे. किंवा शब्दाचा अर्थ हे दिसणं असंच घ्यायचं. इथे सांगतात सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच कालात नाश होतात. ज्ञानाकार परिणाम आणि ज्ञेयाकार परिणाम हे दोन्ही अविद्येचं कार्य असून दोन्ही एकाच वेळेत काय होतात, उत्पन्न होतात आणि एकाच वेळेला नाश पावतात. ज्ञानाबरोबर पदार्थ उत्पन्न होतो, ज्ञानाबरोबर पदार्थ नाश पावतो. यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतो. यासच शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात.
हे जर वाद आहेत ना, आपण नेहमी जेव्हा बसतो एकांतात त्यावेळेला खरोखर हे दृष्टीसृष्टीवाद काय आहे हे आपण समजून घेतला पाहिजे. याचं जर एवढं मोठं फल आहे तर ते काय आपल्या अनुभवाला येईल का? जेव्हा सुखदुःखाचे प्रसंग येतात तेव्हा आपल्याला त्याला काही त्याची उपयोगिता, हे सगळे उपयोगी पदार्थ आहेत. हे दृष्टीसृष्टीवाद वगैरे हे सगळे उपयोगी पदार्थ आहे. याचा पहिल्यांदा समजून घेण्याचा, इथं जरी आपण ऐकलं आपल्याला कळलं तरी स्वामी महाराज म्हणायचे, निरूपणी सद्वृत्ती होते तेथून उठता सवेची जाते. म्हणून आपण नित्य सावध राहिले पाहिजे, डोळ्यात तेल घालून. दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, आजातवाद हेच आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. परिणामवाद, आरंभवाद हे आपल्या डोळ्यासमोर नको आले तर काय, त्याचं खंडन करून आपल्या वृत्तीनं कुठं झेप घेतली पाहिजे? सृष्टीदृष्टी. त्याच्या पुढची झेप कुठं घेतली पाहिजे? दृष्टीसृष्टी. त्याच्या पुढची झेप कुठं घेतली पाहिजे? आजातवादात झेप घ्यायची म्हणजे उडी मारायची, आहे की नाही? उडी काय मारायची? यांना मागं सारणं ही त्याच्यात उडी आहे की नाही? परिणामवादात, आरंभवादाला मागं टाकलं तर काय झालं? सृष्टीदृष्टीवादात. सृष्टीदृष्टीला मागं टाकलं का आणि दृष्टीसृष्टीला मागं टाकलं का? आजातवाद. उडी घालायची का? ते आपणच होऊन जातो. आपण ज्या वस्तूचा शोध घ्यायला गेलो ती वस्तूच कोण झालो? आपण, आहे की नाही? देव पाहावयाशी गेलो तो देवाची होऊनी ठेलो असे. वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे जाणता केवरे ना. त्या ठिकाणी आपणच शिल्लक राहू नये. ज्याचा शोध करायला गेलो त्याच्यामध्ये ती वस्तू आपणच होऊन जावं, तद्रुपतेला प्राप्त व्हावं. याच्यासाठी हा अभ्यास आहे. बघा, यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते, जेव्हा आपल्याला कोणताही पदार्थ प्रतीतीला येतो, जागृत अवस्था असो किंवा स्वप्नावस्था असो, त्यामध्ये जेव्हा त्या पदार्थाची प्रतीती होते तेव्हा त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. जेव्हा प्रतीती होते म्हणजे ज्ञान होतं, त्या ज्ञान समकालातच त्या पदार्थाची उत्पत्ती होते. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतोच. जेव्हा त्या पदार्थाचं अज्ञान असतं तेव्हा तो पदार्थ नसतोच. मग आता त्या पदार्थाचं चिंतन करायची गरज आहे का आपल्याला? काही नाही. यासच शास्त्रात दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. यालाच काय म्हणतात? दृष्टीसृष्टीवाद. नेहमी लक्षात ठेवायचं, दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ, आहे की नाही? ज्ञान समकालातच पदार्थ उत्पन्न होतो. जेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान नसतं तेव्हा तो पदार्थ मिथ्या असतो का? नसतोच. पदार्थ असतो कोणत्या वादामध्ये? पदार्थ मिथ्या असतो, पण ज्ञान होण्याच्या पूर्वी तो पदार्थ असतो असं जे मानतात त्याला काय म्हणतात? सृष्टीदृष्टीवाद. आणि ज्ञान समकालात पदार्थ उत्पन्न होतो त्याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. पदार्थाच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतोच. यासच शास्त्रात दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान, ते ज्या काली असते त्याच काली सृष्टी म्हणजे पदार्थ असतो, असा दृष्टीसृष्टी शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. दृष्टी म्हणजे काय? दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान. वृत्तीज्ञान, वृत्तीला होणारं घटपटाचं ज्ञान हे जर झालं तरी हे काय आहे? वृत्तीज्ञान आहे. आणि अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे सुद्धा काय आहे? वृत्तीज्ञानच आहे. म्हणजे दृष्टी शब्दाचा अर्थ काय आहे? वृत्तीज्ञान. दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान, ते ज्या काली असते त्याच काली सृष्टी म्हणजे पदार्थ असतो. ते म्हणजे काय? ते वृत्तीज्ञान जेव्हा असतं, हा घट आहे, त्याच कालामध्ये सृष्टी म्हणजे तो घट नावाचा पदार्थ किंवा सृष्टी किंवा तो पदार्थ असतो. असा सृष्टी शब्दाचा विवक्षित म्हणजे या ठिकाणी शास्त्रकारांना अभिप्रेत असणारा अर्थ आहे, किंवा हा त्यांना विवक्षा म्हणजे हे त्यांना सांगावयाचा आहे. दृष्टीसृष्टीवादात पदार्थास अज्ञात सत्ता नाही, ज्ञात सत्ताच आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता आहे का? जेव्हा ज्ञान आहे तेव्हा सत्ता आहे. जेव्हा तो पदार्थ ज्ञात नाही तेव्हा त्या पदार्थाला सत्तासुद्धा नाही. कोणत्या वादामध्ये? आणि कोणत्या वादामध्ये पदार्थ अज्ञात सत्ता देतात? कोणत्या वादामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता देतात? सृष्टीदृष्टीवादामध्ये. अद्वैतवादात सिद्धांत हा सिद्धांत पक्ष आहे. अद्वैतवाद म्हणजे जे अद्वैत शास्त्र आहे त्याच्यामध्ये सिद्धांताचा पक्ष कोणता आहे? दृष्टी सृष्टी हा सिद्धांताचा पक्ष आहे. अद्वैतवादाचं निरूपण जर करायचं झालं तर ते कोणत्या भूमिकेवरून करतात? जास्त करून दृष्टीसृष्टीवाद. थोडक्यात सांगतो की जर तुम्ही गौडपादकारिका नावाचा ग्रंथ आहे मांडुक्य उपनिषदावर आधारित, त्याच्यावर आचार्यांचं भाष्य तर उपनिषदावर आहेच आहे, पण कारिकेवर पण आचार्यांचं
भाष्य आहे. तेव्हा आचार्यांच्या आजेगुरूंनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मला वाटतं काहीतरी 555-50 कारिका आहेत. तर त्याच्यामध्ये ही दृष्टीसृष्टीवादाची कक्षा आहे. विवक्षक आहे दृष्टी. त्याच्यानंतर वेदांताचा जो विशेष अलौकिक ग्रंथ वेदांत संप्रदायात मानला जातो तो आहे योगवासिष्ठ. आणि त्या योगवासिष्ठामध्ये देखील सिद्धांत पक्ष कोण आहे? दृष्टी सृष्टीवाद. हे जर आपल्याला कायम आयुष्यभर वेदांताचं चिंतन करायचं असेल तर संस्कृत थोडी जास्त शिकलं पाहिजे. आणि जास्त शिकलं म्हणजे किंवा तिचा व्यासंग तरी जास्त ठेवला पाहिजे. जे आपण शिकलो जोपर्यंत आपल्याला शिकायला मिळेल तोपर्यंत शिकायचं. आणि कशासाठी शिकायचं? व्याकरणासाठी व्याकरण शिकायचं का? न्यायासाठी शिकायचं का? वेदांतासाठी शिकायचं. वेदांतासाठी वेदांत शिकायचा का? की आपल्या आत्मसमाधानासाठी? आत्मसमाधानासाठी. तेव्हा ज्याला आपले एक महाराज आले होते आतापूर्वी काशीला शिकतात, ते वीर महाराज म्हणून संस्थेचे चांगले पहिल्या नंबरचे विद्यार्थी होते. ते गेले आता काशीला आहेत. आणि ते आले होते परवा. तर त्यांना 2 महिने सुट्टी होती. 2 महिन्यात त्यांनी किती पारायणं करावी योगवासिष्ठाची? मला त्याच्यातलं एक प्रकरण करायला 5 महिने लागले. आणि त्यांनी त्याची किती 4 पारायणं केली योगवासिष्ठाची. 10,000 रुपये किंमत त्याची खंड. आणि ती पारायणं त्यांनी 2 महिन्यामध्ये 4 पारायणं केली. का? तर दृष्टीसृष्टीवादात. ते म्हणे मला काहीच आठवण नाही राहायची. जेवण करायचं, मी कधी बाहेरही गेलो नाही 2 महिने, काही नाही, त्या मठातच राहिलो पडून म्हणणे. तेवढी 10 पारायणं केली त्यांनी त्याची. तर आपलं चाललं आहे काय की त्याच्यामध्ये दृष्टीसृष्टीवाद सांगितलेला आहे. आणि दृष्टीसृष्टीवाद हा काही सिद्धांत पक्ष स्वीकारलेला आहे. बघा, अद्वैतवादात हा सिद्धांत पक्ष आहे. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा 2च सत्ता आहेत. 3 सत्ता नाही व 3 सत्ता मानण्याची जरुरीही नाही. या पक्षात म्हणजे कोणत्या? दृष्टीसृष्टीवाद. या पक्षामध्ये 3 सत्ता नाही. आपण अगोदर काय केलं होतं? स्वप्नातल्या पदार्थाची प्रातिभाषिक, जागृतीतल्या पदार्थाची व्यावहारिक, आणि तिसरी सत्ता कोणती? अधिष्ठानाची पारमार्थिक ब्रह्मचैतन्याची. असं आत्तापर्यंत आपण चिंतन केलं. पण हा दृष्टीसृष्टीवाद काय सिद्ध केलं त्यांनी जागृती आणि स्वप्नाची एकच सत्ता. मग एकच सत्ता म्हणजे स्वप्न आणि जागृतीची एकच सत्ता म्हणजे व्यावहारिक सत्ता का प्रातिभाषिक सत्ता? प्रातिभाषिक सत्ता झाली. मग आता सत्ता किती राहिल्या? 2. मग दृष्टीसृष्टीवादात सत्ता 3 नाहीत. दृष्टीसृष्टीवादामध्ये सत्ता 2च आहे. एक अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता आणि दुसरी ह्या जागृती स्वप्न पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा 2च सत्ता आहेत, 3 नाहीत. व 3 सत्ता मानण्याची जरुरी नाही. 3 सत्ता मानण्याची गरज आहे का? कारण 3 सत्ता सिद्धच होत नाही तर मानता कशा? आहे की नाही? 3 सत्ता नाहीत. कारण सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहेत. जागृतीतले सर्व अनात्म पदार्थ, अनात्म म्हणजे आत्म्याच्या अतिरिक्त असणारे जागृतीतले सर्वच पदार्थ काय आहेत? प्रातिभाषिक आहेत. प्रतीती कालाहून अन्य काली अनात्म पदार्थात सत्ता नाही, म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची जरुरी नाही. जेव्हा प्रतीती येते तेव्हाच त्या अनात्म पदार्थांना सत्ता आहे. प्रतीती नाही तर ते अनात्म पदार्थसुद्धा नाही. म्हणून त्यांची सर्वांची सत्ता काय झाली? प्रतीती कालापुरती सत्ता असते असे स्वप्नातले पदार्थ आहे, असे जागृतीतले पदार्थ आहे. सगळे अनात्म पदार्थ जे ते फक्त प्रतीतीकालीच त्यांना सत्ता दिली का तिसरी सत्ता व्यावहारिक सत्ता मानण्याची गरज राहिली नाही. म्हणून माणसाने 3 सत्ता मानून मोक्ष मार्गाचं आक्रमण करावं का 2 सत्ता मानून? 2 सत्ता. 3 सत्ता मानण्यात काही पुरुषार्थ नाही. आहे की नाही? कमीपणा आहे थोडा. आहे की नाही? प्रतीती कालाहून अन्य काली अनात्म पदार्थ सत्ता नाही, म्हणून तिसरी सत्ता मानण्याची जरुरी नाही. दृष्टीसृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ साक्षीभाष्य आहेत. प्रमाता प्रमाणाचे विषय कोणीच नाही. आता साक्षी भाष्य जे पदार्थ आहे ते प्रमाता प्रमाणाचे विषय आहेत का आतापर्यंत आपल्या संस्कारात? आणि जागृतीतले पदार्थ प्रमाता प्रमाणाचे विषय आहे की नाही? असं आपण चिंतन केलं. त्या 6 प्रमाणांचा विचार पण पाहिला. जागृतीतल्या काही पदार्थांचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, काहींचं अनुमान प्रमाणाने होतं, काहींचं उपमान प्रमाणाने, काहींचं शब्द प्रमाणाने, अर्थापत्ती प्रमाणाने, अनुपलब्धी प्रमाणाने, असं पाहिलं ना आपण. परंतु स्वप्नातल्या पदार्थामधले कोणतं ज्ञान प्रमाता प्रमाणाचे विषय आहे का? प्रमात्याला प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होतात का? ती का सगळी साक्षी भाष्यच असतात? साक्षी अविद्यावृत्तीच्या द्वारा सगळ्यांचं प्रकाशन करतो. पण प्रमातृभाष्य जागृतीतले विषय मात्र प्रमाता प्रमाणाचे विषय आहेत, असं आत्तापर्यंत आपल्यावर संस्कार ह्या ग्रंथकारांनीच करून दिला. आणि आता ते सांगतात की जागृतीतले कोणतेही पदार्थ प्रमाता प्रमाणाचे विषय नाहीत. मग आता ते खरं का हे खरं?
हे खरं आहे की नाही, हे खरं का, हे खऱ्यातलं खरं आहे. पण हे खऱ्यातलं खरं सांगण्यासाठी आपल्याला सोपं व्हावं म्हणून मागं त्यांनी सांगितलं होतं. आता ते खऱ्यावर आले आहे की नाही. पहिल्यांदा आपल्याला समज करून देण्यासाठी हळूहळू त्यांनी ना ओनाम्याच्या काळे खडे मांडी, काय ओनाम्याच्या काळे खडे मांडिले नाही का, थोडंसं असं बरोबर आहे. ते लहान मुलाला अंकल्पी आकडे शिकवण्यासाठी खडे मांडतात. हा 1, हा 2 खडा, दुसरा खडा घेतला की 2, तिसरा घेतला का 3, हे 10 खडे. मग एक खडा घेतला का 1, 2 घेतले की 2, आहे की नाही. असं करता करता खडे सांगण्यात तात्पर्य का आकडा कळण्यात तात्पर्य. मग आकडा कळल्यावर खडे मांडावे लागतात काय. हां, असं केलं तरी 2, असं केलं तरी 1. गुरुजी खडा नाही घेतला, हां 1 कसं काय म्हणतो का तो, अगोदर म्हटला असता की नाही, ऐक नाही. हा काय अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, असं आहे ऐक नाही. म्हणून ते गुरूंचे आपल्यावर काय आहे उपकार. अगोदर एक जागृतीतले विषय काय आहे, प्रमातृभाष्य आहेत, स्वप्नातले विषय साक्षी भाष्य आहेत, असं सांगितलं. हळूहळू कुठपासून आता आपला सृष्टीवाद जेव्हा आपल्याला कळला तेव्हा सृष्टी गळून गेली का नाही आता, आहे की नाही. म्हणून सांगतात की तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची जरुरी नाही. सृष्टीवादात सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत. सर्व पदार्थ म्हणजे सर्व अनात्म पदार्थ, स्वप्नातले असो नाहीतर जागृतीतले असो. प्रमाता प्रमाणाचे विषय कोणीच नाही. प्रमाता प्रमाणाचा विषय आहे का जागृतीमध्ये कोणी नाही का. सगळं अविद्यावृत्तीद्वाराच प्रकाशन होतं का, सर्व साक्षी भाष्यच आहे का. साक्षी ज्याचं अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन करतो त्याला साक्षी भाष्य म्हणतात. मग आता सर्व अनात्म पदार्थ काय झाले, साक्षी भाष्य झाले. बघा, प्रमाता प्रमाणाचे विषय कोणीच नाहीत, कारण अंतःकरण इंद्रिये आणि घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते. जागृतीमध्ये अंतःकरण असो, ज्या अंतःकरण वृत्ती ज्या इंद्रियांच्या द्वारा त्या घटादी विषयांपर्यंत जाते ते असो, किंवा त्या घटादी विषयांचं ज्ञान असो, हे सगळी त्रिपुटी काय होते, युगपत उत्पन्न होते. कोणाप्रमाणे, स्वप्नाप्रमाणे एकाच वेळी उत्पन्न होते. म्हणून त्यांचा विषयी भाव घडत नाही. म्हणून स्वप्नाप्रमाणे, स्वप्नामध्ये विषयी भाव आहे का, विषयी म्हणजे जो जाणणारा, आणि विषय म्हणजे ज्या पदार्थाला जाणायचं ते, त्याला म्हणतात विषयी भाव. जागृतीमध्ये मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही झाले विषय आणि मी झालो विषयी. पण स्वप्नातला विषयी भाव कसा आहे, मिथ्या आहे. तसा जागृतीतला विषयी भावसुद्धा मिथ्या आहे. म्हणून त्यांचा कोणत्याही म्हणजे या ठिकाणी प्रमाता, प्रमाण, इंद्रिय, विषय यांच्यामध्ये कोणताही विषयी भाव घडत नाही. कारण विषय अगोदर पाहिजे, विषय नंतर पाहिजे. इथं विषय दोन्ही काय युगपत उत्पन्न होतात. मग इंद्रिये, अंतःकरण आणि घटादी विषयी ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी, मग नेत्रादीद्वारा अंतःकरण वृत्ती रूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. परंतु अंतःकरण, इंद्रिय आणि विषय ही तिन्ही ज्ञानाच्या पूर्वकाली नाहीत. जर समजा या ठिकाणी ही प्रमाता प्रमाणाची विषय असली तर, किंवा यांच्यामध्ये विषयी भाव घडत असला तर काय पाहिजे, इंद्रिय अगोदर पाहिजेत. अगोदर असले पाहिजे की नाही, इंद्रिय अगोदर पाहिजे, अंतःकरण पाहिजे आणि घटादी विषय हे जर अगोदर असले तर मग काय होईल, ते ज्ञानाचा विषय होतील. आणि मग काय होईल, त्या ठिकाणी ज्ञान आणि ते पदार्थ यांच्यामध्ये विषयी भाव घडेल. परंतु या ठिकाणी स्वप्नाप्रमाणे जागृतीतलं अंतःकरण, इंद्रिये बरोबर आणि विषय ही सगळी त्रिपुटी काय होते, युगपत उत्पन्न होते. त्याच्यामध्ये कोणताही विषयी भाव नाही. आता जर विषय भाव घडत नाही तर मग इंद्रिय, अंतःकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी. जर त्रिपुटी असली मग ते अंतःकरण वृत्ती घटादी विषयाचं ज्ञान झालं ना, करताना आपल्याला वाटलं किती आपल्याला ज्ञान झालं आहे की नाही. घटादी पदार्थ ज्ञानाची रीती अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा घटादी देशापर्यंत जाते. मंद अंधकारा काय हा अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या साह्याने दूर होतं आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीभंग करते आणि वृत्तीस्थ चिदाभास अयम घटा हा असं ज्ञान करून देतो. आणि आपण विचार पण केला होता की भटकर सरांना सुद्धा काय झालं, याचं कौतुक वाटलं आहे की नाही. आणि मग ते ज्ञान कोणाला झालं, आपल्याला. आणि आता ते ज्ञान काय झालं, बाधित झालं आहे की नाही. कारण ते ज्ञानसुद्धा खरं
नाही. कारण का, जर ते पदार्थ विषय जर अगोदर असते, इंद्रियादी अगोदर असते आणि मग नंतर त्यांचं ज्ञान झालं असतं, पण ते सगळे पदार्थ आणि त्या पदार्थांचं ज्ञान हे त्रिपुटी सर्व काय होते, युगपत उत्पन्न होते. मग नेत्रादीद्वारा अंतःकरण वृत्तीरूपी प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. जर असं असतं अगोदर इंद्रिय अंतःकरणादी, तर मग काय झालं असतं, तर अंतःकरण वृत्तीला नेत्रादीद्वारा त्या विषयांचं ज्ञान झालं असतं. आणि ते कशाने झालं असतं, नेत्र प्रमाणाने, आहे की नाही, प्रमाणाने ज्ञान झालं असतं. परंतु अंतःकरण इंद्रिय आणि विषय ही तिन्ही ज्ञानाच्या पूर्वकाली नाहीत. परंतु ते ज्ञान व्हायला अंतःकरण इंद्रिय आणि ते विषय हे ज्ञान होण्याच्या पूर्वी आहेत का, नाहीत. ज्ञानाचे बरोबरच ही त्रिपुटी उत्पन्न होते. ही त्रिपुटी ज्ञान जेव्हा उत्पन्न झालं त्याच वेळेला ही त्रिपुटी उत्पन्न झाली. म्हणून त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे जगात कोणतंच ज्ञान नाही. प्रमाता प्रमाणाचा विषय कोणीच नाही. विषय भाव परस्परामध्ये कोणाचाही नाही. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाही. म्हणून सर्व पदार्थ सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. प्रमाणजन्य, प्रमाणापासून या ठिकाणी झालेलं ज्ञान कोणतं ज्ञान आहे, जागृतीमध्ये प्रमाणापासून उत्पन्न होणारं कोणतं ज्ञान आहे, कोणतंच ज्ञान प्रमाणाने होत नाही. सगळं हे काय आहे, सगळं ज्ञान साक्षीला होतं आणि त्या अविद्यावृत्तीद्वारा होतं. प्रमाता प्रमाणाचा विषय जागृतीतला कोणतंच ज्ञान नाही. कारण ते सगळे पदार्थ काय अगोदर असायला पाहिजे होते, ते नाही. सगळे पदार्थ ज्ञान समकालात उत्पन्न होतात. याचाच अर्थ ते प्रमाता प्रमाणाचे विषय नाही. मग जागृतीतलं कोणतं ज्ञान प्रमातृभाष्य आहे, कोणतंच नाही. स्वप्नामधले कोणतं ज्ञान साक्षी भाष्य आहे, सर्व. आणि स्वप्नामध्ये म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. सगळेच्या सगळे पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. पण आपल्याला असं वाटतंय का, जागृतीमध्ये वाटत नाही. काही बहुत काल स्थिर आहेत, काही अल्पकाल स्थिर आहेत. कोणामध्ये कार्यकारण भाव आहे, काही प्रमाता प्रमाणाचे विषय आहेत, काहीमध्ये विषयी भाव आहे. असं सगळं वाटतं की नाही. पण हे सगळं कुठं वाटत राहतं, स्वप्नातही असंच वाटत नाही का, तरी स्वप्न मिथ्या नाही काय, आहे की नाही. तसंच जागृतीमध्ये असं वाटत असेल ते सत्य म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो काय, कधीच होणं शक्य नाही. आणि आम्ही तरी तो अधिकार घेणार नाही, कारण तो आमच्या अनर्थाला कारण होणार आहे. आम्ही शहाणी माणसं आहोत. आम्ही अनर्थक निरर्थक गोष्टी कधी अंगावर घेणार नाहीत. आमचा सिद्धांत पक्ष कोणता आहे, दृष्टी सृष्टीवादाचा आहे. बघता, प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाही. म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत की नाही. मग जागृतीत काही पदार्थ मिथ्यारूपाने, काही सत्यरूपाने ज्ञात आहेत. आता काय होतं, स्वप्नामध्ये असंच वाटत राहतं की नाही. पण आता तेच सांगतात इथं, स्वप्नामध्ये असं वाटतं का कधी, काही सगळे पदार्थ स्थिर आहेत असं वाटतं का, सगळे पदार्थ चंचल आहेत असं तरी वाटतं का, असंही वाटत नाही. सगळ्या पदार्थामध्ये कार्यकारण भाव आहे असं वाटतं का, सगळ्या पदार्थामध्ये कार्यकारण भाव नाही असंही वाटतं का, नाही वाटत, आहे की नाही. स्वप्नामध्ये जर एखाद्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात पुन्हा जागृत झाला तर तो काय म्हणेल, स्वप्नातल्या पदार्थाला कार्यकारण भाव नाही. आणि स्वप्नामध्ये स्वप्न कळलं नाही तर म्हणतो सगळ्या पदार्थाला कार्यकारण भाव आहे, असं चिंतन करतो ना. हे जसं घडतं तसंच सांगतात, यात नवीन काय नाही त्याच्यामध्ये. जागृतीत काही पदार्थ मिथ्यारूपाने, काही सत्यरूपाने ज्ञात आहेत. जागृतीत काही पदार्थ सत्य वाटतात. मृगजळ रज्जू सर्प मिथ्या वाटतो की नाही जागृतीमध्ये. काही अनंतकालचे आहेत असे काही पदार्थ मिथ्यारूपाने, काही सत्यरूपाने ज्ञात आहेत आणि अनंतकालाचे आहेत. त्यात काही पदार्थ अनंतकालाचे आहेत, त्यात काही नष्ट होतात, त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. हे काही आता पुन्हा वाक्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही ना, हे सगळं आपण पाहिलेलंच आहे आणि आता आपल्या डोळ्यापुढं येतच आहे. जागृतीत जसं घडतं ते सांग ना. काही पदार्थ उत्पन्न होतात, काही नाश पावतात, काही पदार्थ अनंत कालापासून आहे, काही आता नवीनच उत्पन्न झालेले आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. असं चालू कधीपासून आहे, हे अनादी कालापासून अशा प्रकारचे हे प्रवाहरूपाने ही प्रपंच कसा आहे, अनादी, म्हणजे प्रवाहरूपाने ही अनादी धारा चालू. वास्तविक प्रवाहरूपाने अनादी म्हणायचं तर ज्या ज्ञान समकालातच पदार्थ आहे, ज्ञान समकाल. पण ज्ञान समकालात पदार्थ असूनही असं वाटतच राहतं की नाही, पदार्थ अगोदर आहे, ज्ञान नंतर आहे. पण वाटतंय कुठं, मिथ्यात. स्वप्नातच ज्ञान समकालातच पदार्थ होतो, पण असा भ्रम होतच राहतो. भ्रम आहे असं कळला म्हणजे तो भ्रम निघून जातो. गावमामा किती दिवस राहतो, गावमामा आहे हे कळलं
त्याला ओळखलं का तो जातच राहतो. हे अनादी आहे म्हणजे नाही रूपाने अनादी आहे, काय रूपाने अनादी आहे? नाही रूपाने. परमात्मा अनादी आहे का नाही? आहे. तो आहे रूपाने अनादी आहे आणि तो अनंत आहे. आणि हा काय आहे? नाही रूपाने अनादी आहे आणि कळला का जातो म्हणून तो काय आहे? शांत आहे की नाही? आणि हे सगळं आपल्याला कळलं की नाही? आहे की नाही? हे सगळं कळलं आपल्याला का कळणारे पदार्थाचं महत्त्वच राहिलं नाही आता? का ज्याला कळलं तोच खरं आहे का जे कळतं ते खोटं आहे? ते का जे कळलं तेच खोटं आहे की नाही? आणि खोटं कळणारा वृत्ती ज्ञानाला धरून असणारा सुद्धा प्रमाता खोटाच आहे. त्याचं फक्त उपहित चैतन्य जे आहे ना, प्रमातृ उपहित चैतन्य, प्रमाण उपहित चैतन्य, प्रमेय उपहित चैतन्य, ते चैतन्य एकच आहे. त्याला ही 3 नावं आलेले उपाधी भेदाने. आणि उपाधी कधी ज्ञानाच्या पूर्वी होती का ज्ञान समकालातच होती? त्यावेळेला सत्य होती का मिथ्या होती? हे सगळं आपल्याला कळलं की नाही? मग आता काय राहिलं बरं आपलं? हां, काही राहिलं नाही. आता उरले उपाधी कारणे ते त्वा वेचिले दर्शने. आता मग एक अभंग म्हणले, त्यात एक चरण फार चांगलं होतं, तुम्ही म्हटले 3रं चरण, पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. आता जेवढं राहिलं तेवढं काय पुन्हा पुन्हा काय करायचं? खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. जो पदार्थ आपल्याला खाल्ला आवडला तो पुन्हा पुन्हा खावा वाटतो, आहे की नाही? बुवांच्या भाषेत इतका आवडतो ते म्हणणे की घशापर्यंत जिलेबी आली, ते श्रीखंड काय जिलेबी आली तरी तो म्हणतो की मधी काही जागा आहे. ते पुकळे असते ना जिलेबीला, अजून थोडी ढकला का खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. आवडीचा मित्र किती वेळा भेटला म्हणजे आपल्याला वाटतं आता कंटाळा आला याचा? वाटत नाही. आपल्याला खरी मित्रत्वाची नसल्यामुळे आपल्याला तो कंटाळा. आपण म्हणतो तो माझा मित्रच आहे पण मला अलीकडे कंटाळा आला, सारखा सारखा हुंबरे झिजवतो. खरा मित्र आहे का तो? नाही. मित्रत्व म्हणजे कंटाळाच येत नाही, आहे की नाही? का माऊलीची एक ओवी आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि भुलवी तरी ते काही. हां, तर त्याप्रमाणे इथं सांगतात, हे जरी किती आता सांगितलं ना काही पदार्थ नष्ट होतात, आपल्याला वाटतं हे असं बोलतात हे, कारण खरी नष्टही होत नाही, उत्पन्नही होत नाही. प्रतितीची संगती ती सुद्धा कोणत्या वादाने? दृष्टीसृष्टीवादाने. खरं त्या दृष्टीसृष्टीवादाचं पर्यवसान कशात आहे? आजातवादात आहे की नाही? आणि तो आजातवाद आता माझ्या बुद्धीवर आरूढ झाला आहे की नाही? आरूढ व्हायला तो कुठं होईल? काय नाही, आरूढ काय? बुद्धी खोटी, त्याचं आरूढ होणं हे सुद्धा विशेषच आहे ना, ते काही नाही. तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे, तिचा उच्छेद कधीही होत नाही. तिचा उच्छेद होईल का आता? कधीही होणार नाही. म्हणून जोपर्यंत होणार नाही म्हणजे कुठपर्यंत होणार नाही? ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत, नाही का? म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल आणि ज्ञान होईल, तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. आता हा प्रपंच तुम्हाला प्रतीतीला येणार नाही ज्ञान झाल्यावर का? प्रतीत होईल, प्रतीत होईल पण सत्य वाटणार नाही. लोक म्हणतात ज्ञान झालं पण अजून आम्हाला दिसतो का? दिसण्याबद्दल नाही, आहे की नाही? दिसण्याबद्दल नाही. इथं आमचं म्हणणं काय आहे? दिसला तरी खरा वाटू नाही. म्हणून प्रपंचाचा मिथ्यात्व निश्चय पुरुषार्थ आहे का त्याचे अप्रतीती येणं पुरुषार्थ आहे? अप्रतीती चांगदेवाला झाली की नाही समाधी कालामध्ये जगाची? झालं का त्याचं समाधान? का आले लोटांगणी चांगदेव आले लोटांगणी, आणि मग त्याचं मग त्याला समाधान झालं की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अप्रतीती शिकवली का अप्रतीती त्याला आधीच होती? का अप्रतीतीला भ्रम ठरवलं का बाद निश्चयाला पुरुषार्थ ठरवलं? मग बाद निश्चय हा काय आहे? पुरुषार्थ. ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय, असं. हे सगळं ग्रंथ न घेता आपण बसलं, आपण चिंतन केलं, आता इथं शिकलेलं का मग आपल्याला काय होतं? त्याचा आनंद येतो. मग त्याचा आनंदाचा डोल आणि आला की मग आपल्याला वाटावं की देवाची आपल्यावर काय आहे? कृपा आहे. आता जागृतीतील काही पदार्थ मिथ्यारूपाने आणि काही सत्यरूपाने ज्ञात आहेत, अनंत कालाचे आहेत, त्यात काही नष्ट होतात, त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे, तिचा उच्छेद कधीही होत नाही. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल. म्हणजे जोपर्यंत ब्रह्मज्ञान, बघा, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल. आता मग तुम्हाला काय वाटेल की ब्रह्मज्ञान झाल्यावर प्रपंच प्रतीत होणार नाही असं वाटेल, पण आणि ज्ञान होईल तेव्हा
प्रपंच प्रतीत होणार नाही, का सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. म्हणून आपल्याला कधी भ्रम राहू नये. हे जीवन खरं वेदांत शिकणं म्हणजे जीवनमुक्ती कळून घेणं. जीवनमुक्तीचं काय स्वरूप आहे, तर हे स्वरूप आहे की जीवनमुक्त पुरुषाला जग प्रतीतीला येत नाही असं नाही, परंतु त्याला त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धीम दहती, सत्यत्व बुद्धी दग्ध होते. खरं हे जे ना त्यांनी सांगितलं बघा, स्वामी महाराज सांगायचे, आपण 2 मित्र आहेत आहे की नाही. एक जण रस्त्याने चालला आणि चालताना जर त्याला समोर एक माणूस आला आणि समोर एक माणूस जाताना ना त्याला थोडा धक्का लागला, का हो दिसत नाही का तुम्हाला. तर त्यांनी पाहिलं, त्यांनी लगेच त्याच्याकडे मागं पाहिलं, धक्का रस्त्याने लागला, याला काय राग येण्याचं कारण आहे की नाही. म्हणून त्यांनी असं पाहिलं त्याच्याकडं. तर त्याच्याकडं पाहिल्यावर तो म्हटला पाहू नको, नाहीतर तुझा समाचार घेईल, पाहू का तुझ्याकडं, बायावर करायला लागला. तो माणूस म्हणला क्षमा कर, जाऊ द्या म्हणे, क्षमा करा, चुकलं माझं, चालायला लागला. थोड्या वेळाने काय झालं, पाठीमागून एक जण आला, इतकी जोराची थापड ओढली की त्याच्या पाठीवर बोटं ओढली. आता हा अगोदरच क्रोधिष्ट पुरुष, आता त्याचं काय झालं असेल. मागं पाहतो तर त्याचा मित्र अमेरिकेहून आला होता आणि तो त्याला भेटण्यासाठी सारखा फोन करत होता सारखं, आणि त्याची भेटच झाली नाही. 3 वेळा त्याला हेलपाटे झाले. आणि आज पाहिल्यावर त्याने एकदम थापड मारल्यावर याने त्याच्या तेवढ्याच आवेशात पाहिलं, आणि तेवढ्यात पाहिलं तर अरे हा तर आपला लंगोटी यार राम आहे असं म्हणल्यावर त्याच्या गळ्यात पडला. का, फक्त त्याच्याविषयीचे काय, त्यांनी जे थापड मारली तिच्याविषयी काय झाली, मिथ्यात्व बुद्धी झाली आहे की नाही. मग हा जो परिणाम आहे तो परिणाम कशाचा आहे, प्रतीतीचा परिणाम नाही, प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाविषयी मिथ्यात्वाचा निश्चय असणं आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्याला प्रतीती आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की साधे दृष्टांत हेच आपल्याला आयुष्यभर उपयोगी येतात. हे जे काही आपण अनेक प्रक्रिया पाहतो बऱ्याच ठिकाणी त्याची गरज पण लागत नाही, पण आपल्याला वाटतं असं कसं, प्रतीतीला आलेला जो पदार्थ आहे तो पदार्थ आपल्याला जर ज्ञान झालं अधिष्ठानाचं तर त्याचे रज्जूचं ज्ञान झालं का सर्प जातोच की नाही, शुक्तीचं ज्ञान झाल्यावर रजत दिसतंय काय, नाही. आणि मग इथं मात्र ब्रह्माचं ज्ञान झालं आणि तुम्ही म्हणता जगताची प्रतीती मात्र होते, फक्त सत्यत्व बुद्धी जाते. असा कुठं प्रकार व्यवहारात दिसलाय का कधी. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते आहे की नाही. आणि तुम्ही मात्र इथं तुम्हाला काय समजून सांगता येईन, मग आता तुम्ही दुसरी शक्कल काढली. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याची सत्यत्व बुद्धी असते, आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाविषयी सत्यत्व बुद्धी राहत नाही. असं तुम्ही कसं म्हणता. याला व्यवहारातलं उदाहरण देतात. आपलं होऊन गेलं जपाकुसुमाचं, जास्वंदीच्या फुलावर स्फटिक ठेवला. जास्वंदीचं फुल आहे तांबडं आणि स्फटिक आहे पांढरा श्वेतवर्णाचा. तर आपल्याला स्फटिक स्पष्ट रीतीनं, ही अन्यथा काय तिचं हे चाललं ना, आपण झालं ना, तर स्फटिक कसा दिसतो तुम्हाला, तांबडा दिसतो. तर हा स्फटिकाचा वर्ण आहे का फुलाचा आहे, का फुलाचा स्फटिकाच्या ठिकाणी भासतो, आणि फुलाचा आणि स्फटिकाचा संबंध आहे म्हणून भासतो का त्याच्यातच आहे. संबंध गेला तर भासेल का, नाही आहे की नाही. संबंध गेला तर भासेल का, नाही. मग आता चांगलं लक्षात घ्या, लक्षात आहेच तुमच्या, पुन्हा जुळून घ्या की कायमचं आपल्या बुद्धीमध्ये दृढ धारणा झाली पाहिजे या संबंधाने. तो स्फटिक जरी दूर केला बरोबर आणि फुल दूर केलं तर आता त्याचं श्वेतताच राहील की नाही. आधी समजा एखाद्याला कळलं का हा स्फटिकाचा रंग तांबडा नसून श्वेत आहे, परंतु याच्या संबंधामुळं जास्वंदीच्या फुलाचा रंग याच्यामध्ये दिसून येतो, याचा नाही, असं कळलं तर याला दिसल्याशिवाय राहील का, दिसेल. पण भ्रम होईल का तांबडा स्फटिकाचा आहे का जास्वंदीचाच आहे. मग दिसल्याने काय बिघडलंय का, नाही. तसंच ज्याला ब्रह्मज्ञान अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं तरी त्याला जगत दिसलं. कारण का दिसतं, हे जगत दिसतं कोणाला, आत्म्यालाच काही दिसत नाही बरोबर ना. पण त्या आत्म्यावर आध्यस्त कोण आहे, अंतकरण. आणि त्या अंतकरणाचा आत्म्याचा काय आहे, आध्यासिक तादात्म्य संबंध. आणि तो संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सुख दुःख सगळे धर्म तुम्हाला दिसणार. कोणाच्या ठिकाणी, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी दिसणार का असणार ना. दिसल्याने बिघडलं का असल्याने बिघडलं, असल्याने बिघडलं म्हणजे सत्य वाटल्यामुळं बिघडलं, त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धीमुळं बिघडलं, दिसल्याने बिघडलं नाही. म्हणून या ठिकाणी बरं, हे अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं की तुमचं अंतकरणाला होतं की नाही हे ज्ञान. मग ज्ञान झाल्याबरोबर ते अंतकरण राहतं का जातं,
राहतं. मग कुठपर्यंत राहतं? जेवढं तुमचं आयुष्य उरलेलं आहे, प्रारब्ध उरलेलं आहे, तो प्रारब्धाचं जे पहिलं तीर आहे तिथं जाईपर्यंत, म्हणजे प्रारब्ध भोगून संपेपर्यंत राहणारच का नाही? मग राहणारच म्हटल्यावर अंतःकरण राहणार आणि अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य राहणार, त्यांचा दोघांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध राहणार. तोपर्यंत अंतःकरणाचे धर्म त्या आत्म्याच्या ठिकाणी भासणार का नाही? तुम्हाला भासणार. का सत्य वाटणार? का अज्ञानाला सत्य वाटणार? का ज्ञानाला मिथ्या वाटणार? मिथ्या वाटणार. मग मिथ्या वाटल्याने बिघडेल का? आता त्याचं सत्य वाटल्याने जे बिघडत होतं, अहम करता अहम भोगता, आता तो काय म्हणला? अहम अकर्ता अहम भोगता. आता तू सगळं करतो भोगतो आणि काय म्हणतो? अहम अकर्ता भोगता. आहे की नाही? अरे मला त्याच्याविषयी काय? कर्तृत्व भोक्तृत्व मिथ्या, कर्तृत्व आणि भोक्तृत्व मिथ्या आहे. मला हे कळलंय. आत्मा तो आत्मा याच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही, हे मला सगळं कळलंय. कळलं, पण काय झालं? ते आत्मानं अंतःकरण यांचा प्रारब्धामुळे काय झाला? प्रारब्ध लेश शिल्लक राहिला. उरले आयुष्य देहाचे तटी. अशा प्रकार आपलं उरले प्रारब्ध देहाच्या तटी. आपल्या आयुष्यामध्ये हे प्रारब्ध उरलेले, त्यामुळे अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या ठिकाणी हे सगळे धर्म दिसणार. तुझ्या दृष्टीने हे माझे आहेत म्हणजे आत्म्याचे वाटणार, आणि मला वाटेल हे सगळे धर्म कोणाचे आहेत? अनात्म्याचे आहेत, माझे नाही. एवढाच फरक काय आहे? तुला अज्ञान आहे, मला काय आहे? ज्ञान. मग ज्ञानी आणि अज्ञानीमधल्या काय फरक आहे? खाण्यामध्ये काय कमी खातो का जास्त खातो? त्यांच्या प्रारब्धपात रडण्यामध्ये सुखदुःखामध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. मग फरक काय आहे? समजुतीचा भेद आहे. आणि समजुतीचा भेद म्हणजे कशामुळे? एकाला ज्ञान आणि एकाला अज्ञान. खरा ज्ञानी आणि अज्ञानामध्ये भेद कोणता आहे? स्वामी महाराज म्हणायचे तो ज्ञानी आणि हा अज्ञानी, हाच त्याच्यामधला काय आहे? भेद आहे. बाकी काही भेद नाही. याला ज्ञान आहे त्याला काय आहे? अज्ञान आहे. अशा प्रकार. आणि आता हे जर आपल्याला चांगलं कळलं, हे सगळं कळलं, याला काय ऋषीमुनीच पाहिजे का? आपणही निश्चय करू शकतो का आपलं असंच आहे? बरं, ही समजूत करायला काही मोठी तपश्चर्या, डोक्याला उलटं टांगून घ्यावं लागतं, काही खाली धोरी घ्यावी लागते मिरच्याची, असं काय आहे का त्याच्यामध्ये? काही नाही. समजूत कोणाला पण होऊ शकते, आहे की नाही याचे? म्हणून सांगतात अशा रीतीने. बघा आता, म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल, आणि ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. कंटाळे नाही ना? करू नये एवढा परिचित पूर्ण. त्या ज्ञानप्राप्तीची साधने वेद गुरु आहेत. आता ते ज्ञान प्राप्त करायला कोण पाहिजे? वेद आणि गुरु. आता हे वेद आणि गुरु स्वप्नातले का जागृतीतले? जागृतीने स्वप्न एकच ठरले म्हणल्यावर ते काय? का वेद आणि गुरु एक सत्य आणि ब्रह्म एक सत्य आहे का? वेद गुरु सुद्धा पर एकदम बर त्या ज्ञान आहे की नाही? विद्या आली हाता, आहे की नाही? त्या ज्ञानप्राप्तीची साधने वेदगुरु आहेत का? हे सगळं चाललेलं आपलं स्वप्नातलेच वेदगुरु आहेत. आणि मग ज्ञानसुद्धा तसंच आहे का? ज्ञान सत्य आहे ते सुद्धा काय आहे? कारण अज्ञान कसं आहे? मग अज्ञान निवर्तक ज्ञानसुद्धा कसं पाहिजे? आणि ते जर सत्य असलं तर नाही जमणार का? काय होईल? समान सत्य साधक बाधक व्यवहार. वा, तुमच्यावरून जीव आवळून टाकावा, आहे की नाही? इतकं तुम्हाला प्रक्रिया आता काय झाल्या? आत्मसात झाल्या. चांगली गोष्ट आहे. ज्ञानप्राप्तीची साधने वेदगुरु आहेत, त्यापासून परमसत्यतेची प्राप्ती होते. अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थ मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचे मिथ्यात्व. जागृतीमध्ये कित्येक पदार्थ, जागृतीच मिथ्या आहे, पण तिच्यामध्ये कित्येक पदार्थ पुन्हा काय वाटतात? मिथ्या. कित्येक पदार्थांचा नाश, कित्येकांची उत्पत्ती, आणि कित्येकांना वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती, हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहे. आम्ही मुक्त झालो, आम्ही बंधनाचा टाकू फासा, काय बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, ऐक नाही? आम्ही सर्वांचा त्याग करून गोसावी झालो, अशा प्रकारचं म्हणतात. ते म्हणतात हे काय आहे? मिथ्याच आहे, ऐक नाही? म्हणून ज्ञानवान पुरुषाला कशाचं कौतुक वाटावं? अज्ञानाचं कौतुक वाटू नये. फक्त कशाचं वाटावं? का ज्ञानाचंही वाटू नये, कशाचंच वाटू नये. दुःख कशाचं व्हावं? कशाचं दुःख व्हावं? कशापासून दुःख व्हावं? किती व्हावं? का होऊच नाही? का स्वप्नात देखील नाही? आणि आलं तर स्वप्नातलं आहे की नाही? आणि हे कधी कळावं? फार जागं झाल्यावर का स्वप्नातच कळावं?
इतकं जागृत असावं, आहे की नाही. अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थांचे मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचा नाश, कित्येकांची उत्पत्ती आणि कित्येकांना वेदगुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती, हे ऐकताना किती गोड वाटतं. पण पुढे म्हणतात हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहे. हे सर्व स्वप्नाप्रमाणेच अविद्येचं कार्य आहे आणि ते सर्व अविद्या कार्य मिथ्या आहे. क्षणमात्र स्वप्नामध्ये आता हे या जागृतीमध्ये आम्ही बालपणापासून जन्मजन्मांतरी केली हे सूचना, आहे की नाही. आम्ही बालपणापासून आईन तारुण्याच्या भरात सगळ्या विषयांचा परित्याग करून गुरु शास्त्र तीर्थ हे साधना केली असं जरी म्हणायला लागला आणि जर सत्यत्वाने म्हणत असेल तर अजून त्याला मिथ्यात्व कळलं नाही, असंगत्व कळलं नाही असा अर्थ आहे. काय आपण केलेल्या साधनेचं सुद्धा माणसाला कौतुक वाटू नये. मग कशाचं वाटावं कौतुक? कशाचंच वाटू नये, आहे की नाही. आणि चिंता कशाची वाटावी? कशाचीच वाटू नये, आहे की नाही. कशाचीच वाटू नये. ह्याच्यामध्ये मी सांगितलं असेल की आमची आई एकदा स्वामी महाराजांना भेटायला आली आणि ती म्हटली की ते आपल्या खेड्याच्या भाषेत ते म्हणणे, स्वामी महाराज तुम्ही लय वंगाळ झाले म्हणे. वंगाळ म्हणजे तुम्ही आशक्त झाले, काही चिंता करता की काय? ते म्हणे आई मला रात्रंदिवस चिंता लागली म्हणे. काय म्हणे, हा संसार झालाच नाही म्हणून त्याची चिंता काय करायची म्हणे. आणि ब्रह्म हे माझं स्वरूपच आहे त्याची चिंता काय करायची. चिंतेला कोणता विषय समोर राहिला नाही याची मला रात्रंदिवस चिंता लागली म्हणजे. आता तिला काय बिचारीला कळणार त्याच्यातलं. क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुत काल प्रतीत होतो आणि क्षणमात्र स्वप्न पण भरपूर काळ प्रतीतीला येतो की नाही. आणि जागृतीप्रमाणे बहुत कालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात. जागृतीप्रमाणे काही पदार्थ काय आहे, जागृतीमध्ये बहुत कालाचे पदार्थ प्रतीत होतात तसंच. आणि त्या पदार्थापासून बहुत काल भोगही होतो. काही काही भोग बराच वेळ आपल्याबरोबर राहतात, नंतर सोडून जातात, पण ते बहुत कालाची प्रतीती येते की नाही. म्हणून जागृत पदार्थाची स्वप्न पदार्थाहून यत्किंचितही विलक्षणता नाही. जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये यत्किंचितसुद्धा विलक्षणता नाही. सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत हे सिद्ध झाले. सर्वच्या सर्व अनात्म पदार्थ काय झाले? मिथ्या. सद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या सिद्ध झाले. आता झाले की नाही? आता काय राहिले? काही राहिलं नाही. परंतु आता जर पुढचा परिच्छेद आहे ना, तो आता आपण नाही घेणार, शिष्य बोलणार आहे आणि मग आपल्याला सुद्धा असंच वाटणार. आता शंका नाही, शंका राहिली का? काही शंका नाही. पण ह्या शिष्याचं बोलणं ऐकलं का आपल्याला वाटत खरं हे सगळं खरं आहे, पण आहे का नाही. पण म्हणजे कोणतं? हे सगळं कळतं पण वळत नाही. हे का व्हावं? तर हा सर्व दैव दुर्विलास आहे असं म्हणून गुरुसुद्धा माथ्याला काय करतात? हात लावतात. असा पुढचा परिच्छेद आहे. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.